ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः. कालच्या भागात आपण ऐकले की पहिलं तरी नेत्र लागलेले आप्पा आपल्या वहिनींची वाट पाहत होतेच. इतक्यात वहिनी पावस गावात आल्या. त्या पुढचा भाग आज 49व्या भागात ऐकूया. प्रवास संपला आणि पावसगाव आलं त्यावेळी 30 जुलै 1974 दुपार झाली होती. 4 वाजले होते. देसायांच्या अंगणातूनच वहिनींनी स्वामींच्या खोलीकडे पाहिलं. सुनेला म्हणाल्या, आज जाऊन भेटता येताय की नाही देव जाणे. आपण आपलं स्नान करायचं आणि ओटीवर येऊन बसायचं. पण वहिनी पायावर पाणी घेत होत्या तेवढ्यात खोलीतला मुलगा धावत आला आणि म्हणाला, स्वामींनी बोलावलाय, चला चला. आले हो असं म्हणून पाय धुवू लागल्या. तो दुसरं बोलावणं आलं आणि त्याच्या मागोमाग तिसरा निरोप आला की लवकर चला, आप्पा बोलावतायत. मग वहिनी आपल्या सुनेला घेऊन तशाच खोलीत गेल्या. ह्या अकल्पित तातडीच्या बोलावण्यानं वहिनी अगदी गोंधळून गेल्या. काय बोलावं, काय विचारावं हे काहीच कळेनासं झालं. स्वामींनी त्यांना पलंगाजवळ बोलावलं. खोल आवाजात म्हणाले, उशीर झाला. नाही, गाडी वेळेवर आली. कुठे खोळंबा नाही झाला. पुन्हा तेच 2 पातळ्यांवरून संवाद होणार कसा? स्वामींनी मग स्पष्टच म्हटलं, तुला यायला उशीर झाला हो. पुन्हा जरा थांबून म्हणाले, सारखी वाट पाहतोय. बोलता बोलता हाताची 2 बोट उंचावीत खुणेनं सुचवलं, 2 दिवस वाट पाहतोय. वहिनी गलबलून गेल्या. कळल्याबरोबर लगेच निघाल्या. तरी असा उशीर झाला. आप्पांना त्रास झाला. स्वामींनी त्यांना आणखी जवळ बोलावलं. खुणेनं सुचवलं, डोळ्यावरची पट्टी काढ. वहिनींनी हलक्या हातानं डोळ्यावरची पांढरी तलम घडी बाजूला केली. मागे उन्हाळ्यात स्वामी त्यांना म्हणाले होते, डोळ्यांची आग होते, उजेडाची तिरीप सोसवत नाही. मग थंड पाण्याची नाहीतर गुलाब पाण्याची पट्टी ठेवावी. वहिनींनी असं म्हणताच आप्पांनी लगेच त्यांच्याच हातून पट्टी घालून घेतली होती आणि आज तिलाच काढायला सांगितली, जणू दुसऱ्या कोणी काढलीच नसती. त्यांच्या या बाल स्वभावाचं वहिनींना हसू आलं. त्या मनात म्हणाल्या, लोक काही म्हणत, आप्पांना सिद्ध म्हणत की परमहंस म्हणत, आपल्याला मात्र आपल्या बरोबरीने काम करणारे, खेळीमेळीने वागणारे पूर्वीचेच आप्पा वाटतात. जीवनमुक्तांची हीच तर गंमत आहे. परमहंसाचं लीला लाघव आहे. तो म्हणजे केवळ आरसा. त्यात बघणाऱ्याला आपलं स्वतःचंच प्रतिबिंब दिसतं. राधा समोर आली की तो श्यामसुंदर होतो. कृष्णा आली की बंधू होतो. यशोदा आली की कान्हा होतो. अर्जुन आला की सखा होतो आणि कंस आला की कंसारी होतो. स्वामी खरं म्हणजे यावेळी उजेड होऊन राहिले होते. पिंडातल्या पंचमहाभूतांपैकी पृथ्वी तत्व आणि आप तत्व यांचा जवळजवळ निरास करून त्यांचा ग्रास घेऊन केवळ तेजोमय झाले होते, प्रकाशच झाले होते. का रत्नांचे दळवाडे तैसे सबाह्य चोखडे,
आत बाहेरी एक पाडे सूर्य जैसा, अशी अवस्था प्राप्त झालेली असूनही या वहिनीला लहान मुलासारखं म्हणत होते, उजेडाची तिरीप सोसत नाही ग. वहिनी आपल्या या धाकट्या दिराकडे वत्सलतेने पाहत होत्या. पाहता पाहताच त्यांचे डोळे मायेने पाझरू लागले. त्यांना वाटलं, किती थकलेत आप्पा, अंथरुणावर आहेत की नाही हे कळत देखील नाहीये. किती वर्ष सोसतायत हा देहभोग. स्वामींनाही नेमकी ती आषाढीची काळ रात्र आठवली. त्यावेळी वहिनींनी केलेली शुश्रूषा आठवली. त्याने हात किंचित पुढे नेला. वहिनींनी त्यांचा भाव ओळखला आणि अप्पा अप्पा असं दाटल्या गळ्यानं म्हणत त्यांच्या अंगावरून अतीव मायेनं हात फिरवला. हलकेच थोपटलं. शब्दांनी जे सांगता येत नव्हतं ते या स्पर्शाने सांगितलं. कदाचित कदाचित हा स्पर्शाचा धागा पुढल्या जन्मी भेट घडवील. पण या जन्मीची ही भेट अखेरचीच. संध्याकाळी 5च्या सुमारास स्वामींनी अमलानंदांना आत बोलावलं. स्वामींनी आपला उजवा हात नाभीपासून वर मस्तकापर्यंत नेला आणि तिथेच थांबवला. अमलानंद उमजले. आता सहस्त्रदळी लक्ष ठेवून राहायचं. स्वामींची योग प्रक्रिया ही त्यांनी ओळखली. मनातल्या मनातच स्वामींची प्रार्थना करीत म्हणाले, अप्पा, मला तुमच्या चरणांशिवाय काही नको. या देहाकडून यापुढे जे जे घडेल ते तुमचंच असेल, त्यात माझं काही नाही. अमलानंद प्रणाम करून माघारी परतले. 5:30च्या सुमाराला स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांना स्वामींनी बोलावून घेतलं. सद्गुरु माऊली लवकरच देहानं दूर जाणार आहे हे त्यांच्या कवितेवरून कळलंच होतं. गेले 3 महिने ते आपल्या मनाची तयारी करीत होते, पण प्रत्यक्ष प्रसंग जवळ येताच त्यांचं भावनाप्रधान कविमन हेलावलं. स्वामींनी त्यांच्याकडे प्रेमभरानं पाहिलं. डोळ्यांनीच म्हणाले, तू सुद्धा किती उशीर केलास यायला, तरी आधी सांगितलं होतं. क्षणभराच्या डोळा भेटीत जे काही द्यायचं होतं ते दिलं गेलं. सद्गुरूंचं सगुण रूप मनात साठवीत स्वामी सत्यदेवानंद मागल्या पावली बाहेर आले. त्यांना वाटलं आपलं देहबान जात आहे. त्याच अवस्थेत ते ओटीवर येऊन बसले. त्यांना जे दिलं होतं ते पेलावं, ते पचवण्याचं सामर्थ्य यावं आणि इतरांना त्यांनी ते समर्थपणानं द्यावं म्हणून स्वामींनी त्यांना गोड स्वरात पण स्पष्टपणानं आदेश दिला होता, आपण भजन करावे, पुष्कळ भजन करावे, तेच आपले जीवन आहे. मग स्वामींनी पुण्याचे बाळासाहेब वाकळे यांना बोलावलं. हे 68 साली स्वामी चरणी रुजू झाले. पहिल्या भेटीतच स्वामींनी त्यांच्या इतक्या वर्षाच्या ज्ञानेश्वरी सेवेची पावती दिली होती. नित्य पाठातली तैसा भक्ता गीतेसी भेट करी जो आदरेसी, तो देहा पाटी मजसी एकची होय. तो देहा पाठी मजसी एकची होय. नेमकी ही ओवी त्यांना आली होती आणि स्वामींनी खरोखरच 73च्या श्रावण महिन्यात त्यांना माधवनाथ केलं होतं.
त्यांचं ज्ञानेश्वरीवरचं उत्कट प्रेम आणि लोकांना आपलंस करून त्यांना मार्गदर्शन करण्याची त्यांची हातोटी पाहून स्वामी त्यांच्यावर प्रसन्न झाले होते. म्हणून त्यांनी ज्ञात्या पुरुषाला अहंकाराचा वारा लागू नये, लोकेशणा आणि वित्तेषणा यांचा फास लागू नये, यासाठी जी पथ्य कटाक्षानं पाळावी लागतात त्यांची नीट कल्पना देऊन त्यांना सांप्रदायिक सोहम साधना मुमुक्षु मंडळींना द्यावी अशी अनुज्ञा दिली. नाथ संप्रदायात माधवनाथ म्हणून त्यांचा समावेश केला आणि आता स्वामी स्वरूपानंदांच्या प्रेमगंगेचा एक ओघ माधवनाथांच्या माध्यमातून वाहू लागला होता. स्वामींनी त्यांना उदंड आशीर्वाद दिले. भक्त मंडळींचं दर्शन झाल्यावर मग दिवे लागणीच्या सुमाराला देसायांच्या घरची सर्व मंडळी खोलीतून दर्शन घेऊन आली. स्वामींनी अत्यंत प्रेमानं त्यांना आशीर्वाद दिले. जवळजवळ 40 वर्षाच्या सहवासातल्या अनंत आठवणी उचंबळून आल्या. झालं आता देहानं ऋणानुबंध संपत आला. खोली समोर बडवीत आणि अंगणात स्वामींच्या दर्शनासाठी आसावलेली अनेक माणसं आसवड ढाळीत उभी होती. सद्गुरु माऊलीचं सर्वांवर सारखंच प्रेम होतं, पण सगळ्यांना भेटणं त्यांना अशक्य होतं. म्हणून त्यांनी तिथूनच आशीर्वाद दिले आणि वत्सलतेने म्हणाले, बाळांनो, माझ्या सुकन्यानो, आनंदात राहा, सर्वांवर प्रेम करा, अभ्यास करा. मी आहेच, तुमच्या जवळच आहे. ऐकलत? स्मरण केलं की सानिध्य आहेच. स्वाऱ्या स्वामी प्रेमी भाविकांनी स्वरूपाश्रमाच्या कार्यालयात स्वामींच्या खुर्चीवर स्वामींचा मोठा फोटो ठेवला होता आणि तिथं त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी रामकृष्ण हरी हा जप अखंड चालला होता. अहोरात्र नामाचा गजर होत होता. या पुढचा भाग आपण उद्याच्या भागात ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.